मी डॉक्टर राजेंद्र पोळ, येथे ग्रहतारे बोलतात. ज्योतिष कार्यालय निप्पाणे. आज ज्योतिषानं काय बघावं? त्यानं कोणत्या पद्धतीचा अभ्यास पहिल्यांदा केला पाहिजे, याविषयी मी एक बोलणार आहे. हिंदू ज्योतिषी आहे आणि हा ज्योतिषी जर त्यानं अभ्यास करायचा ठरवला ज्योतिषशास्त्राचा, तर त्या माणसानं पहिल्यांदा पंचांग उघडण्यापूर्वी हिंदूंच्या देवदेवतांची माहिती घ्यावी आणि त्यानंतर मग त्यानं पंचांग उघडावं. देवदेवतांची माहिती घेतल्याशिवाय पंचांगाचा अभ्यास करणं म्हणजे टोटल चुकीचं आहे. जो म्हणजे ज्योतिषी शिकणारा विद्यार्थी ज्या वेळेला तो अभ्यास करायला बाहेर पडतो, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला बाहेर पडतो, त्याला पंचांग घेतो आणि पहिल्यांदा ग्रहांची माहिती बघतो. ग्रहांची माहिती बघितल्यानंतर मग तो नक्षत्र, बाकी कुंडली मांडणं वगैरे सगळं चालू करतो. पण त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये काही येत नाही आणि हिंदूंच्या देवदेवतांबद्दलची जी कल्पना आहे, तीही त्याच्या डोक्यामध्ये येत नाही. आणि हे आपलं पंचांग जे तयार झालेलं आहे, ज्योतिषशास्त्र जे तयार झालेलं आहे, हे टोटली देवदेवतांवरती तयार झालेलं आहे. आपल्या घरामध्ये असलेले कुलदेव, कुलदेवी, अधिक देवता, पावणे देवता, तुमच्याकडं तुमची ग्रामदेवता, ग्रामदेवी, या ज्या पद्धतीनं आलेल्या आहेत, त्या देवता कशा आल्या, त्या तयार कशा झाल्या, म्हणजे त्यांची संकल्पना कशी तयार झाली, त्या आहेत नाहीत याच्यापेक्षा यांचं स्वरूप काय आहे, हा विषय महत्वाचा आहे. जर तुम्हाला ह्या देवदेवतांचं स्वरूप समजलं तरच तुम्हाला हे पंचांग म्हणजे समजायला इझी जातं. तुम्ही पंचांगाच्या ग्रहांचा अभ्यास केला की तुम्हाला कधीही ते देवदेवतांशी जोडलेले दिसतील आणि त्या ज्या कथा आहेत, देवदेवतांच्या ज्या कथा आहेत, त्याच इथं ग्रहांच्या कथा आहेत. कोण कोणावर कसा वागला, कोण कसा कोणावर आहे, काय आहे, हे इथं आपल्याला दिसून येते. जर का तुम्ही पंचांगच बघताय, एखाद्याची पत्रिकाच बघताय, तर समजा एखाद्या मुसलमानाची जर पत्रिका तुम्ही बघत असाल, तर त्या मुसलमान धर्माविषयी तुम्हाला अभ्यास लागेल आणि हा अभ्यास जर तुमचा परिपूर्ण जर असेल, तर तुम्ही एखाद्या मुसलमानाला सुद्धा तुम्ही पंचांग सांगू शकता, म्हणजे त्याचं भविष्य सांगून त्याला उपाय सांगू शकता. हाच प्रकार ख्रिश्चन मध्ये देखील आला. म्हणजे असं नाही होत की तुम्हाला त्यांच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा दोष आहे हे समजणार नाही, हा भाग इथं आला नाही. जर का तुम्हाला देवदेवतांची माहिती असेल, त्यांच्या देवांची माहिती असेल, त्यांच्या उपायाची माहिती तुम्हाला जर असेल, तर पंचांग बघणं खूप सोपं जातंय. जर का तुम्ही पंचांग न बघता, देवदेवतांची माहिती न घेता जर तुम्ही भविष्य सांगायला सुरुवात केली, तर होतंय कसं, मग तो त्याचा नक्षत्र स्वामी, त्याचा उपनक्षत्र स्वामी आणि त्याचा उपनक्षत्र स्वामी हेच करायचं होतंय. उपाय मग इथं येत नाहीत. आजचा यावेळेचा महाराष्ट्रातला ज्योतिषी पारंपरिक हे आपलं महाराष्ट्रातलं खरं गणित आहे, पण त्याच्यामध्ये का मागं पडत चाललाय, तर त्याला आपल्या देवदेवतांबद्दलची कल्पना नाहीये. स्वरूप कसं आहे, कसं असतंय याची कल्पना नाहीये. कुलदेव कोण होतोय, कुलदेवी कोण होते, अधिक देवता कोण होतात, नपुसक देवता म्हणजे काय, याचं गणित आपल्याला माहित नसल्या कारणानं आपण उपायामध्ये आपण कमी पडतोय. आणि
फक्त पितरबाधा आहे म्हणून चालत नाही. तर ती पितरबाधा आहे, देव पितरबाधा आहे, की प्रेतबाधा आहे, हे देखील आपल्याला इथं समजलं पाहिजे. आणि म्हणजे याच्यामध्ये की नाही याचीही फोड आपल्याला आली पाहिजे. तर तुम्हाला की नाही मग ते जी की नाही उपाय करता येणार आहेत आणि त्या माणसाचे दोष समजणार आहेत. जोपर्यंत तुम्हाला दोष समजत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला उपाय करता येत नाहीत. मग यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला देव आणि पितर याच्याबद्दलची यथासांग माहिती असणं गरजेचं आहे. पितरांबद्दलची ज्यावेळेला तुम्ही माहिती घेता, त्यावेळेला अंत्येष्टीचा प्रकार हा तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे. मेल्यापासून त्याच्या वर्षश्राद्धापर्यंत आणि वर्षश्राद्धापासून भरणी श्राद्धापर्यंत आणि भरणी श्राद्धानंतर त्याच्या टाक पुजण्यापर्यंत ही जी सगळी प्रोसेस आहे, ही तुम्हाला अभ्यासली गेली पाहिजे. तर तुम्हाला त्यामधले त्या पत्रिकेमध्ये पितरबाधा आहे, देव पितरबाधा आहे, की प्रेतबाधा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. मला आज सगळ्याच ज्योतिषांना एकच सांगणं आहे, की तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा जर अभ्यास करायचा असेल, तर पहिल्यांदा तुम्ही देवांची आणि पितरांची माहिती घ्या. आणि जर तुम्हाला हे न घेता जर तुम्ही कितीही अभ्यास केला, तरी देखील तुम्हाला उपाय करता येणार नाहीत. त्या जातकाला त्या संकटातनं सोडवता येणार नाही. त्यामुळं तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी देवदेवतांची माहिती घ्या. देव कशा स्वरूपाचे आहेत ते बघा. ग्रामदेवी कुलदेवी होत नाही. कुलदेवी कोणती होते? कुलदेव कोणता होतो? याच्याबद्दलची सगळी माहिती पहिला करून घ्या आणि मग पंचांग शिकायला सुरुवात करा. तुम्हाला पंचांग शिकणं खूप सोपं जाईल. धन्यवाद.